नमस्कार मंडळी, या आपल्या विशेष चर्चेत तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावर सविस्तर बोलणार आहोत. तो म्हणजे श्रावण महिना आणि नागपंचमी. आपल्या संस्कृतीचा हा अविभाज्य भाग नेमका काय आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया. चला तर मग आपल्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. मंडळी, श्रावण महिना म्हणजे नुसता महिना नाही, तर तो आहे भक्तीचा, पावित्र्याचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा काळ. श्रावण महिना म्हटलं की सणांची चाहूल लागते आणि हे अगदी खरं आहे. हिंदू पंचांगानुसार हा 5वा महिना असून याला सणांचा राजा असंही म्हटलं जातं, कारण याच महिन्यात अनेक महत्त्वाचे उत्सव सण साजरे केले जातात. चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि या काळात सृष्टीचा भार भगवान शिवशंकर सांभाळतात अशी आपली पूर्वापार श्रद्धा आहे. म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवाराला श्रावणी सोमवार म्हणून विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा, अभिषेक आणि शिवमुठ वाहून अनेक जण मनोभावे उपवास करतात. अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळण्यासाठी, तर विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष भगवान शंकरांनी याच महिन्यात प्राशन करून सृष्टीचं रक्षण केलं होतं. म्हणूनच श्रावणात शिवभक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक भक्तगण या महिन्यात शिवशंकराच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी करतात. आता आपण बोलूया श्रावणातील एका महत्त्वाच्या सणाबद्दल. हो, श्रावणातील पहिला सण नागपंचमी. हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो आणि या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची आपली जुनी परंपरा आहे. नागपंचमीचे महत्त्व अनेक कारणांमुळे विशेष मानले जाते. नाग हे भगवान शंकराच्या गळ्यात असतात, त्यामुळे नागाची पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्यांना या दिवशी नागपूजा केल्याने हा दोष कमी होतो असेही मानले जाते. महत्त्वाचं म्हणजे नाग हे शेतातील उंदीर आणि कीटकांना खाऊन पिकांचे संरक्षण करतात, त्यामुळे आपण या दिवशी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. नागपंचमीची पूजा विधी अगदी सोपा आहे. तर काय करायचं? सकाळी लवकर उठून स्नान करून घराची स्वच्छता करावी. देवाऱ्यात नागदेवतेचे चित्र किंवा मूर्ती स्थापन करावी. काही ठिकाणी मातीचा नाग बनवून त्याची पूजा करतात किंवा वारुळालाही पूजले जाते. नागदेवतेला हळद कुंकू लावावे, पांढरी फुले वाहावीत, दूध, लाह्या, बत्ताशे यांचा नैवेद्य दाखवून ओम नागदेवताय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी जमिनीची नांगरणी, खोदकाम किंवा धारदार वस्तूंचा वापर करणे टाळावे अशी ही परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये नागपंचमीसाठी एक विशेष ठिकाण ओळखले जाते. माहीत आहे का तुम्हाला? मी सांगते. ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील शिराळा गाव. शिराळा हे गाव नागपंचमीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पूर्वी या गावात जिवंत नागांची पूजा करण्याची आणि त्यांची भव्य मिरवणूक काढण्याची एक अनोखी परंपरा होती. लोक दूर दूरून हा उत्सव पाहण्यासाठी येत असत. गोरक्षनाथांच्या आख्यायिकेनुसार 12व्या शतकात जिवंत नागांच्या पूजेची परंपरा इथे सुरू झाली असं मानलं जातं. शिराळ्यातील महिला नागाला आपला भाऊ मानून त्याच्यासाठी उपवास करत असत. मात्र वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आता जिवंत नागांची पूजा किंवा मिरवणूक काढण्यावर बंदी आहे. तरीही शिराळ्यातील ग्रामस्थ आजही मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात प्रतिकात्मक पद्धतीने नागपंचमी साजरी करतात. हे गाव नाग देवतेवरच्या श्रद्धेचं आणि परंपरेचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. तुमच्या घरी नागपंचमी कशी साजरी करतात हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर मंडळी, हा होता श्रावण महिना आणि नागपंचमी याबद्दलचा थोडक्यात पण महत्त्वाचा माहितीपट. आपल्या संस्कृतीतील हे सण केवळ पूजा अर्चा नाही, तर ते
आपल्याला निसर्गाशी, देवांशी आणि एकमेकांशी जोडून ठेवतात। या परंपरांमुळे आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणि शांतता येते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा। तुमचे अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि रंजक विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि हर हर महादेव।